कारण का शेवटी हा सगळा कंट्रोल हा तुमच्या हातात राहणार नाही। हा सगळा कंट्रोल कुठं जाणार तर या कंपनीच्या मालकांच्या हातामध्ये जाणार। आणि कंपनीला जर वाटलं आपल्याला नुकसान होतंय तर कदाचित त्या मीटरला तिथून कंट्रोल करून तुमचं बिल इथं वाढू शकतं। जर आतापर्यंत 600चं बिल येत असेल आणि तुम्हाला 700-800चं बिल आलं असेल तर याच्यामध्ये नक्कीच काय ना काय ती गडबड आहे का नाही, का असंच हवेतून बिल वाढलं? हे मशीन लावण्यापासून अनेक ठिकाणी बिल वाढलेलं आम्हा सगळ्यांना माहिती। मला माहित नाही तुमच्या तालुक्यात वाढलंय का? अहो पुण्यामध्ये आंबेगाव परिसरामधील एक ग्राहक आहे, 600 रुपये बिल येत होतं आणि हे मशीन लावल्यानंतर पहिल्याच महिन्यात किती बिल आलं माहितीये? 10,000 रुपये। त्यानंतर नागपूरमध्ये धरेंद्र नावाची एक व्यक्ती आहे, महिन्याचं बिल किती आलं त्याला? एका घराचं 4 लोक राहतात घरात, 70,000 रुपये। तिकडे कोकणात सुरेंद्र भाऊ म्हणून आहेत, घर बंद, कुणी राहत नाही, कामाला पुण्यामध्ये आलेत, घरी कुणी राहत नसताना सुद्धा त्यांच्या त्या न राहत्या घराचं बिल किती आलं माहिती? 5,000 ते 6,000 रुपये। कुणी राहत नाही तिथे, लाईट बंद, सगळं बंद, वायरी कापलेल्या आहेत, फक्त इलेक्ट्रिक जे तुमचं स्मार्ट मीटर आहे ते जोडलेलं तिथं होतं। मग अशा पद्धतीनं बिलं जर वाढली जात असतील, वाढवली जात असतील तर हा पैसा कोणाचा आहे जे तुम्ही कष्टाने कमवता? कुणी शेती करतं, कुणी मजुरी करतं, छोटे मोठे व्यवसाय करतात, त्यातून जो पैसा आपण कमवतो तो कोणाचा आहे? सरकारचा आहे का आपला आहे? सरकारच्या बापाचा पैसा आहे का? मग हा तुमचा पैसा असेल आणि त्याच्यात स्मार्ट मीटर लावून तुमचाच पैसा हे सरकार लुटत असेल तर हे आपल्याला चालणार आहे का? अहो हे सरकार इतकं मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करते, मोठे मोठे प्रोजेक्ट दाखवते आणि त्या प्रोजेक्ट मधून हजारो कोटी रुपये तिथं काढते। आणि मात्र आमच्या गरीबाकडनं सुद्धा तर अशा कंपनीला काम देऊन हे स्मार्ट मीटर लावून तुम्ही जर आमचे पैसे, आमच्या गरीबाचे पैसे तिथेही वसूल करणार असाल तर हे आम्हाला चालणार नाही। खताच्या किमती वाढल्या का? तिथं तुमची वसुली सुरू झाली। मोदी साहेबांनी काय सांगितलं? तेलाचे भाव वाढलेत, तेल खाणं बंद करा, बरोबर? बस सोयाबीन उत्पादक शेतकरी या तालुक्यात, या भागामध्ये आहे का? गेल्या 6 वर्षामध्ये आपलं सोयाबीनचं जे भाव होते ते खर्चापेक्षा कमी असताना सरकारने एक शब्द काढला का की आमचे सोयाबीन उत्पादक शेतकरी आज बिचारे अडचणीत आहे तर कृपा करून तेल जरा जास्त खावा, नाहीतर सोयाबीनचे भाव वाढावेत म्हणून आम्ही निर्यात केली, सोयाबीनचे भाव वाढावेत म्हणून शासनाकडनं एक चांगला कुठला तरी निर्णय आला। अहो 6 वर्ष झालं सोयाबीनचे भाव तिथं वाढले नाहीत आणि नुकसान कोणाला सोसावं लागलं? सरकारला का तुम्हाला? अहो तुरीचे भाव चांगले वाढायला लागले तेव्हा बाहेरून तूर आणली, कपाशीचे भाव वाढायला लागले तेव्हा बाहेरून कपाशी आणली आणि मग आमच्या शेतकऱ्याला हक्काचा पैसा आता हातामध्ये मिळणार असं स्वप्न आमचे शेतकरी बघत होतं, तेव्हा सरकारकडनं तुमच्या सगळ्यांच्या विरोधात तिथं निर्णय घेतले। मग उत्पादन केलेल्या गोष्टींना आम्हाला भाव मिळत नाही आणि खताचे भाव तुम्ही वाढून ठेवलेत आणि आम्ही तिथं युरिया घ्यायला जातो तर लिंकिंग करतात। मग कुठे ना कुठेतरी सामान्य लोकांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न आज सरकारकडनं केला जातो। पेट्रोलचे भाव वाढले का? डिझेलचे भाव वाढले का? सरकार म्हणलं का गरीबाला आज आर्थिक अडचण आलेली आहे, आमच्या शेतकऱ्याला आर्थिक अडचणी आलेल्या, मध्यम वर्गीयाला अडचणी आलेल्या, छोटे मोठे व्यावसायिक आज अडचणीत आलेले आहेत। मग सरकारच्या हातामध्ये असताना सुद्धा त्यांनी तेलाचे भाव तिथं कमी केले नाहीत, डायरेक्ट वाढवून टाकले। 100च्या पुढं पेट्रोल आणि डिझेलचे भाव गेले। बर पेट्रोल आणि डिझेल जे तुम्हाला घ्यावं लागतंय, कोण पैसे देतंय त्याच्यासाठी? कोण देतंय? सरकार देतंय। त्यामुळे मग पेट्रोलचे भाव वाढले त्याला पैसे तुम्हाला द्यावे लागतात, डिझेलचे भाव वाढले त्याला पैसे तुम्हाला द्यावे लागतात, साखरेचे भाव वाढले त्याला पैसे तुम्हाला द्यावे लागतात। तिथं अजून काय गोष्टी तुम्हाला घ्यायच्या असतील, स्टील नाही तर घर बांधायचं असेल सिमेंट, त्याला तुम्हाला पैसे द्यावे लागतात। मग एका बाजूली आमच्याकडनं फक्त वसूल केलं जातं आणि हे वसूल सगळ्या गोष्टी करत असताना त्याच्यात तुम्ही स्मार्ट मीटर आणून त्याच्यातही तुम्ही वसुली करत असाल तर हे योग्य नाही, हे बरं नाही। हे गरिबाकडनं पैसा काढल्यासारखं आहे। बरेच शेतकरी इथं आलेले आहेत, तुमच्या सगळ्यांची मागणी होती कर्जमाफी व्हावी, होई का? बरोबर का नाही?
जेव्हा कर्जमाफीची योजना आणली ती फसवी आणली, त्याच्यामध्ये अनेक अटी टाकल्या जेणेकरून कोणालाच तिथं मदत मिळाली नाही पाहिजे असं कुठंतरी हेतू या सरकारचा होता. मग आपण विरोध केला, आपण आंदोलन केलं, आपण उपोषण केलं. या नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण तिथं रस्ता रोको केला. सरकारला सांगितलं की तुम्ही म्हणताय 55 लाख शेतकऱ्यांना तिथं मदत मिळू शकते, पण तुम्ही 1908 टाकली. रेग्युलर आमचे जे शेतकरी आहेत त्याच्यासाठी तुम्ही अटी टाकल्या. अशा भरमसाठ अटी जर तुम्ही आमच्या कर्जमाफीमध्ये टाकल्या असतील तर तिथं फक्त 10 ते 12 लाख शेतकऱ्यांना फायदा होईल आणि राहिलेले 38 लाख शेतकरी आमच्या अडचणीत येतील. शेतकऱ्याला तिथं अन्याय होत असताना आपण लढलो आणि या अहंकारी सरकारला आपण जमिनीवर आणलं, गुडघ्यावर आणलं आणि कर्जमाफीची फसवी योजना जी जाहीर केली होती त्याच्यामध्ये बदल करायला आपण या सरकारला भाग पाडलं. आणि आज आपण जर बघितलं तर या सरकारने जी फसवी योजना आणली होती ती बंद करून नवी योजना सरकारला आणायला लावली आणि 55 लाख शेतकऱ्यांना तिथं फायदा होणार आहे. पण 55 लाख शेतकऱ्याला फायदा होत असताना त्यासाठी तुम्ही आपण सर्वांनी मिळून लढला. पण आजपर्यंत गेल्या 2 महिन्यामध्ये सरकारकडनं किती लाख शेतकऱ्यांना मदत दिली? फक्त 6 लाख शेतकऱ्यांना. 55 लाख शेतकऱ्यांना मदत आपल्याला द्यायची असेल तर अजून 1 वर्षभर तिथं लागणार आहे. आम्हाला हाच तर प्रश्न सरकारला करायचा आहे. तुम्ही फसवी योजना आणली, त्यात तुम्ही अशा काय अटी टाकल्या ज्याच्यामध्ये शेतकऱ्याला सांगितलं होतं की तुला 50,000ची मदत पाहिजे असेल आणि तुझं 2 लाख कर्ज जर थकीत असेल तर पहिले 1.5 लाख रुपये भर, मग तुला 50,000ची मदत आणतो. आम्ही म्हणलं हे चालणार नाही, कर्जमाफी नाही, कर्ज वसुली आहे. आणि मग आंदोलन केल्यानंतर सरकारला त्या ठिकाणी गुडघ्यावर आणल्यानंतर त्यांनी मान्य केलं असलं तरी दुर्दैव असं आतापर्यंत फक्त 6 लाख शेतकऱ्यांना फायदा झाला. आपल्या या जिल्ह्याची काय परिस्थिती, कर्जमाफी झाली का? त्यामुळे या व्यासपीठावरनं तुमच्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये सरकारला सांगतो, आमच्या सगळ्या नेत्यांच्या वतीने तुमच्या वतीने या सरकारला सांगतो, जर पुढच्या 15 दिवसामध्ये सरसकट 55 लाख शेतकऱ्यांना तुम्ही कर्जमाफी जे काय आमचं ठरलेलं आहे त्या पद्धतीने दिली नाही तर उद्या जाऊन परत एखादं मोठं आंदोलन जर करायचं झालं तर या आमच्या शेतकऱ्यांसाठी ते आम्ही आंदोलन करायला तयार. आल्या आल्या अनेक माता भगिनी दिसल्या. इलेक्शनच्या आधी तुम्हाला माहिती लाडकी बहीण योजना आणली होती. इलेक्शनच्या आधी 3-3 महिन्याचे पैसे ऍडव्हान्स मध्ये दिले का नाही दिले तुम्हाला? 2 महिन्याचे पैसे ऍडव्हान्स मध्ये दिले, 3 महिन्याचे पैसे ऍडव्हान्स मध्ये दिले. तुम्ही मतदान केलं, काय हरकत नाही, मतदान झालं. आम्ही म्हणत होतो आम्ही 3,000 रुपये देऊ, पण ठीक आहे 1,500 रुपये जे मिळत होते त्याच्यामध्ये काही महिला म्हणाले ठीक आहे भाजपला मतदान करून बघू उद्या काय होतंय. 2.5 कोटी महिलांची नावं हे योजनेमध्ये पूर्वी होती. आज माहिती किती नावं आहेत? 1,40,00,000. 1 कोटी महिलांची नावं या सरकारने लाडक्या बहीण योजनेमधून काढण्यात आली, काढून टाकली. फक्त काही भागामध्ये काही जिल्ह्यांमध्ये अजूनपर्यंत जिल्हा परिषदच्या इलेक्शन बाकी आहेत म्हणून बाकीच्या महिलांची नावं अजून ठेवली आहेत. जशी जिल्हा परिषदची इलेक्शन संपतील हे राहिलेले 1.5 कोटी महिलांची सुद्धा कदाचित नावं ही काढली जातील. इथं उपस्थित असणारा किती महिला अशा आहेत की ज्यांची नावं आधी होती आणि आता नाहीत? असं किती आहेत? त्यांनी हात वर करा. किती हात वर करा? 40% महिला आहेत तिथं. 1 कोटी महिलांची नावं कमी करी. यांना ऍडव्हान्स मध्ये पैसे इलेक्शनच्या आधी दिले, इलेक्शन झालं हे विसरून गेले. दानाला बोनस देऊ असं सांगितलं इलेक्शनच्या आधी, इलेक्शन झाले की विसरून गेले. सर्व समाजाच्या जाती धर्मांच्या मुला मुलींना सांगितलं सारथी घ्या, महाज्योती घ्या, बार्टी घ्या, आदिवासी समाजाच्या योजना घ्या की तुम्हाला अजून पैसे वाढवून देऊ. इलेक्शन झालं वाऱ्यावर सोडून दिले या सगळ्या विद्यार्थ्यांना. हे असं सरकार आहे, हे फसवं सरकार आहे. त्यांना काय नाही पडलं, फक्त काय पडलंय ते इलेक्शन पडलंय, आपल्याला जिंकायचं आणि सत्तेत जाऊन बसायचं. आणि जी कुठली सरकारची योजना असेल त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार तिथं करायचा. आता गेले 21 दिवस या भागामध्ये पाऊस नाही. पालकमंत्री किती वेळा आले आपल्या जिल्ह्यामध्ये? आले का मंत्री? आता काय पिकं हिरवी दिसतात, काय हरकत नाही. पण समजा इथं पाऊसच पडला नाही पुढच्या काही दिवसांमध्ये, आहे ते पीक आपल्या हातात राहणार आहे का? जर आहे ते पीक राहणार नसेल
तर मग थंडीतलं जे आमचं पीक असेल, येणारं जे पीक असेल रब्बीचं, ते पण आम्हाला मिळणार नाही. म्हणजे खरीफ नाही, रब्बी नाही, मग शेतकऱ्यांनी जगायचं कसं? जर शेतकरी जगला नाही तर मजुरांनी जगायचं कसं? मग आज आमच्या या लोकांना ज्या अडचणी आहेत त्या समजून घेण्यासाठी तुमच्या जिल्ह्यामध्ये जर पालकमंत्रीच येत नसेल तर त्या पालकमंत्र्यांना, कोण आहे पालकमंत्री, त्या पालकमंत्र्यांना तुम्ही विचारायचं, तुम्ही पालकमंत्री काय लोणचं घालण्यासाठी झालाय का? इथं आम्हाला लाईटची अडचण आहे, ती समजून घेण्यासाठी तुम्हाला येता येत नाही. आमच्याकडे पाऊस नाही झाला, प्यायला पाणी नाही, शेतीला पाणी नाही, ते समजून घेण्यासाठी तुम्ही येत नाही. इथं आम्हाला बोगस बियाणं मिळतंय, बाहेरून बियाणं येतंय जे उगवत नाही, ते समजून घेण्यासाठी इथं पालकमंत्री येत नाही. आमच्या लाईटच्या ज्या अडचणी आहेत, जे काय आमचं इथं स्मार्ट मीटरचा मुद्दा आहे, ते समजून घेण्यासाठी इथं पालकमंत्री येत नाही. त्यामुळे अशा पद्धतीने या सर्व नेत्यांना तुम्ही प्रश्न विचारले पाहिजे. सोशल मीडियावर आमची जेनजी लोक आहेत, मुलं आहेत, त्यांना मी विनंती करतो, प्रश्न तुम्हा आपल्या सगळ्यांना विचारावे लागतील. आमच्या माता भगिनींना सांगतो, हे प्रश्न आपण सुद्धा विचारले पाहिजे. शेतकऱ्याला, मजुराला, सर्वांनाच मी विनंती करतो. सरकारचं असंच वागत राहिलं तर गरिबाचं खूप मोठं नुकसान होणार आहे. श्रीमंताचं होणार नाही हो. श्रीमंताला कुठंतरी एखाद्या रस्त्याचं कॉन्ट्रॅक्ट मिळेल, श्रीमंताला तिथं लाईटचं कॉन्ट्रॅक्ट मिळेल, श्रीमंताला बिल्डिंगचं कॉन्ट्रॅक्ट मिळेल, श्रीमंताला लेबरचं कॉन्ट्रॅक्ट मिळेल. मग सगळं श्रीमंताचं मिळणार असेल तर गरिबाच्या पोरांनी काय करायचं? आजच तुम्हाला माहिती आहे, अमरावतीमध्ये 3 मुलं दुर्दैवाने, लहान मुलं मृत्युमुखी पडले. श्रीमंताची पोरं होती का? कोणाची मुलं होती? गरिबाची पोरं होते. त्यामुळे जेव्हा केव्हा अशी एखादी अडचण येते तेव्हा गरिबाचीच पोरं दुर्दैवाने त्या ठिकाणी अडचणीत येत असतात. गेल्या 3 वर्षामध्ये, या सरकारच्या काळामध्ये 5 वर्षाच्या खालील 44,000 मुलं ही मृत्युमुखी पडलीत आपल्या या महाराष्ट्रामध्ये. कुपोषण असेल, आजारपण असेल, डॉक्टरची सेवा नाही मिळाली म्हणून असेल, एखादा ऍक्सिडेंट झाला म्हणून असेल, एखादं हॉस्पिटलला आग लागली म्हणून असेल, 44,000 लहान मुलं जे 5 वयाच्या खाली आहेत, अशा लहान मुलांचा मृत्यू आपल्या या महाराष्ट्रामध्ये गेल्या 3 वर्षामध्ये झालाय. केली का चर्चा सरकारने या बाबतीत?